नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 30. ऑफिसमध्ये आल्या सान्वीने आरवला कॉल केला. तिने 2-3 वेळा कॉल केला तरी त्याने रिसीव्ह केला नाही. तसं तिला वाईट वाटलं. बाबा जरा जास्तच करतायत कळत होतं तिला, पण ती त्यांना दुखवू शकत नव्हती. एकीकडे आरव तर एकीकडे बाबा. कुणाचं ऐकायचं हे तिला समजत नव्हतं. आत्ता कुठे त्यांचं नातं रुळावर आलेलं, पण बाबांच्या वागण्याने त्यांच्यात परत दरी निर्माण झाली. सकाळी त्याचा राग आणि नंतरचा राग दोन्हीत फरक आहे हे समजलं होतं तिला. तो कॉल रिसीव्ह करत नाही पाहून तिने त्याला मेसेज टाकला, पण त्याने काहीच रिप्लाय केला नाही. काम भरपूर असल्याने तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि कामाला लागली. आरव त्याचं काम करता करता सगळ्याचा विचार करत होता. आज सान्वीच्या बाबांनी खरं सांगितलं नाही तर त्याला स्ट्रिक्ट काहीतरी करणं भाग होतं. तिच्या वडिलांचं विक्षिप्त वागणं आता त्याला सहन होत नव्हतं. ज्या मुलीने पियावरून एवढं महाभारत केलं, तिचा भूतकाळ असा होता की तो जर कुणाला समजला असता तर त्याने आत्तापर्यंत तिला सोडलं असतं. आरव खूप पेशन्सली सगळं हँडल करत होता. सान्वीवर अगदी जीव ओवाळून टाकत होता. मोबाईल ब्लिंक झाला तसं त्याने मेसेज ओपन केला. सेनचा मेसेज होता. मेसेज पाहून त्याच्या चेहऱ्यावर तिरकस स्माईल आली. त्याने मोबाईल खिशात टाकला आणि ऑफिसमधून बाहेर पडला. दुपारी जेवणाच्या टाईमला सान्वी आरवला भेटायला आली, पण तो त्याच्या जागेवर नव्हता. अंश, आरव कोणीकडे आहेत? ती म्हणाली. तो कामासाठी बाहेर गेलाय. अंश म्हणाला. कधी येणार आहेत काय म्हणाले का? ती बोलली. नाही, तो त्याचं कामावरून मग येईल किंवा डायरेक्ट घरी जाईल म्हणालाय. तो बोलला. ठीक आहे. नाराज होत सान्वी केबिनमध्ये निघून गेली. किती नाराज व्हायचा आरव? ना कॉल उचलत ना मेसेजचा रिप्लाय देत. मला खूप भीती वाटते आरव. आपण दूर तर होणार नाही ना? सारखी मनाला हुरहुर लागून राहिले. प्लीज बोला ना माझ्याशी आरव. नाही हो राहावं तुमच्याशिवाय. सकाळी तुमचं रागवणं खूप आवडलं होतं मला. तुम्हाला मी हवे असा हट्ट होता तुमचा. किती छान वाटत होतं म्हणून सांगू. पण नंतर. आरव बोला ना प्लीज, ती मनातल्या मनात त्याला अर्ज करत म्हणाली. आरव त्याच्या नेहमीच्या ठिकाणी निघून आला. सान्वीच्या बाबांना रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. आल्यापासून ते फक्त मला जाऊ द्या, मला जाऊ द्या एवढंच बोलत होते. रूमचा दरवाजा उघडलं तसं ते धावत दरवाजाकडे आले. सोडा हो मला, मला जाऊ द्या, ते काकुळतीला येत म्हणाले. इतक्यात आरवने रूममध्ये एंटर केलं. त्याला पाहून त्यांचे डोळेच विस्फारले. तुम्ही? समोर आरवला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. तुम्ही? मला? नक्की कोण आहात तुम्ही? ते म्हणाले. बाबा शांत व्हा आणि इथे बसा, तो चेअरकडे निर्देश करत म्हणाला. मला कुठेही बसायचं नाहीये. ही कसली वागण्याची पद्धत आहे तुमची? तुम्ही मला सरळ सरळ किडनॅप करून आणले? ते भडकत म्हणाले. माझा नाईलाज आहे बाबा. तुम्ही मला सरळ सरळ काही सांगतच नाही आहात. तुम्हाला मी विचारलं होतं की तुम्हाला मला काही सांगायचं आहे का, तर तुम्ही नाही म्हणालात. मला सान्वीचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. काय झालं होतं सान्वीच्या भूतकाळात? तो कॉल कुणाचा होता? आरव त्यांच्याशी शांतपणे बोलत होता. कसला कॉल? कसला भूतकाळ? सान्वीसोबत काही झालं नाहीये. अगदी नॉर्मल आयुष्य जगले ती, ते म्हणाले. डॉक्टर राठोड, त्यांना ही ओळखत नाही तुम्ही? आरवने विचारलं. डॉक्टर राठोड? कोण डॉक्टर राठोड? बाबा उसना नानक म्हणाले. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली, पण त्यांनी स्वतःला नॉर्मल केलं. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय. काय झालं होतं सान्वीसोबत? सान्वीला कुणी किडनॅप केलं होतं? तो तरीही संयमाने म्हणाला. सान्वीच्या बाबतीत असं काही झालं नव्हतं. तुम्ही विनाकारण तिच्यावर सगळं ढकलताय. मुद्दामून करताय ना हे सगळं? मी तुमच्या आईबाबांना जाब विचारणार आहे. तुमच्या गुंड मुलाला माझीच मुलगी सापडली का म्हणून, ते भडकत म्हणाले. काय म्हणाला तुम्ही? गुंड? मी गुंड आहे? आता त्यालाही राग यायला लागला होता. इतका वेळ तो शांतपणे विचारत होता, पण आता हाईट झाली. हो, गुंड आहेस तू, गुंड. तुला फक्त माझ्या मुलीचा पैसा पाहिजे म्हणून तिच्याशी लग्न केलंस. तुझी लायकी नाही आहे माझ्या मुलीशी लग्न करायची. तुझ्या घरच्यांनी फसवलं आम्हाला. सान्वीचे बाबा तुम्हीवरून डायरेक्ट तूवर आले. सिरियसली? माझ्या घरच्यांनी फसवलं? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलतात ते? तुम्ही फसवलं मला, माझ्या घरच्यांना, आरव रागात म्हणाला. आम्ही नाही, तुम्ही फसवलं. मी माझ्या मुलीला तुझ्यासारख्या गुंडासोबत राहू देणार नाही, ते म्हणाले. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? इथे तिचा जीव पणाला लागलाय तरी तुम्ही तोंड उघडत नाही, वर मला राहू देणार नाही म्हणताय. तिची परवानगी असेल तर खुशाल घेऊन जा तिला. मी अडवणार नाही. मलाही पाहायचे तिच्या आयुष्यात माझं काय स्थान आहे ते, आरव म्हणाला. आता तोही जिद्दीला पेटला होता. काल आलेल्या मुलासाठी माझी मुलगी मला दूर करणार नाही, माहिती आहे मला, बाबा म्हणाले. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते? तुम्ही माझं आणि सान्वीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहात. सान्वीला त्रास होतोय, समजतं का तुम्हाला? कसले वडील आहात हो तुम्ही, तो म्हणाला. तिला काही त्रास होत नाहीये. का माझ्या मुलीच्या आयुष्यावर उठलाय तू? मला वाटलं होतं तू चांगला मुलगा असशील, पण तू गुंड निघालास. माझंच चुकलं.
तू तिच्यापेक्षा कमी कमवत असून मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात दिला. पैशासाठी तू असं वागशील वाटलं नव्हतं. ते म्हणाले, तुमचं डोकं ठिकाणावर नाही आहे. नाही तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप करायला लागला तर बघाच. आरव म्हणाला, मी माझ्या मुलीला घेऊन जातोय. तुझी सावली देखील नको पडायला. मला तू चांगला वाटला होतास, पण तू गुंड निघालास. ते चिडत म्हणाले, दीपक यांना जिथून आणलं तिथे सोडून ये. जाम माज आहे यांना. यांचा माज नाही उतरला तर नाव आरव अहुजा लावणार नाही. तो जिद्दीने म्हणाला. दीपकने सान्वीच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधलीने त्यांना घेऊन जाऊ लागला. सान्वीच्या बापांना दीपकने सोडलं आणि तो निघून गेला. त्यांनी लागली सान्वीला कॉल केला. हॅलो बाबा, ती म्हणाली. सान्वी, मी तुझ्या ऑफिस बाहेर आहे. आपण आपल्या घरी जातोय. तुला सासरी जायची गरज नाही. बाबा म्हणाले. बाबा हो काय बोलताय? मी दुपारीच घरी आले. आज मी हाफ डे घेतलाय. सान्वी म्हणाली. हे तू मला आत्ता सांगतेस? ते काही नाही. तू तुझी बॅग भरून ठेव. मी तुला न्यायला येतोय. एवढं बोलून त्यांनी कॉल कट केला. त्यांनी कॅब केली आणि थेट सान्वीच्या घरी यायला निघाले. सान्वी सुन्न होऊन बसून होती. तिला कळत नव्हतं नक्की काय सुरू आहे. बाबा असं विचित्र का वागतायत? तिचे डोळे भरून आले. इथे ती आरव आणि तिचं नातं व्यवस्थित करायचे प्रयत्न करत होती आणि बाबा काहीतरी भलतंच वागत होते. विचार करण्यात किती वेळ गेला तिला समजलंच नाही. खालून लताताईंची हाक आली तशी ती भानावर आली. ती पटकन खाली निघून आली. बाबा, ती म्हणाली. सान्वी, बॅग भरलीस तू? आपल्याला लगेच निघायचंय. ते म्हणाले. सान्वी, कुणीकडे जाणार आहेस का बाळ तू? लताताई विचारू लागल्या. मी तिला माझ्या घरी घेऊन चाललोय. ते ही कायमचीच. बाबा म्हणाले. गोडबोले साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? ती तिचं घर सोडून तुमच्याकडे का येईल? सान्वी, आई म्हणाल्या. बाबा अहो काय बोलताय तुम्ही? काही प्रॉब्लेम झालाय का? आईला बरं नाही आहे का? ती म्हणाली. प्रॉब्लेम? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सान्वी, या लोकांनी आपल्याला फसवले. यांचा मुलगा ऑफिसमध्ये काम करत नाही. तो तर गुंड आहे. आज त्याने मला किडनॅप केलं. बाबा म्हणाले. बाबा, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय? तुम्ही आरवना गुंड म्हणताय? बाबा, हे चूक आहे. आरव असे बिलकुल नाही आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सान्वी म्हणाली. गोडबोले साहेब, आरव चांगल्या घरातील मुलगा आहे. तो तुम्हाला किडनॅप का करेल? आरवचे बाबा म्हणाले. ते त्यालाच विचारा. पैसे हवे असतील त्याला. आधीच पगार कमी, म्हणून मग असलं काहीतरी वागून ब्लॅकमेल करून पैसे मिळवायचे असतील. गुंड आहे तुमचा मुलगा. लायकी नसताना माझ्या मुलीसारखी हुशार बायको मिळाली म्हणून मस्ती आले त्याला. बाबा म्हणाले. बाई काय चुरूचुरू बोलतात ग तुझे बाबा. माझा नातू काय चोर मवाली वाटला का यांना? म्हणून सांगत होते अनोळखी व्यक्तींसोबत सोयरीक जुळवू नका. पण तुम्हाला जाम हौस. घ्या आता त्याचे परिणाम. आत्या आजींना बोलायला आता चान्सच मिळाला. बाबा, आरव खूप चांगले आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतात. सान्वी म्हणाली. सान्वी, मला तुमचं कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. तू तुझी बॅग घे आणि माझ्यासोबत घरी चल. कायमची. सान्वीचे बाबा हट्ट करत म्हणाले. हा सगळा काय प्रकार सुरू आहे? मागून आरवचा आवाज आला. आरव, बरं झालं तू आलास. अरे सान्वीचे बाबा हे काय बोलतायत? ते सान्वीला कायमच घरी घेऊन जाऊ म्हणतात. लता म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकलं मी आई. बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. मला सान्वीचा पैसा नको. माझं प्रेम आहे तिच्यावर. आरव म्हणाला. किती खोटं वागतोस रे. लाज नाही वाटत असं वागायला? तुझ्यापेक्षा तो सरडा बरा. तो पण एवढा लगेच रंग बदलत नाही. बाबा म्हणाले. बाबा अहो असं का वागता तुम्ही? तुम्हाला नक्कीच गैरसमज झालाय. सान्वी म्हणाली. सान्वी, बास झाली तुझी नाटकं. तू माझ्यासोबत येतेस का नाही तेवढं सांग. आज तुला आमच्यापैकी कुणाला एकाला निवडावं लागेल. मी की तुझं सासर? बाबा म्हणाले. गोडबोले, अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्या हातून त्यांचा संसार उद्ध्वस्त करायला बघताय. आत्ताच कुठे लग्न झाले त्यांचं. किती खुश आहेत दोघे. त्यांना वेगळं करणारे आपण कोण? आरवचे बाबा म्हणाले. मला तुमचं कुणाचं काही ऐकायचं नाही. सान्वी, तू तुझा निर्णय घे. मी की तुझा नवरा? तू जर तुझा नवरा निवडलास तर मी मेलो तरी माझं तोंड पाहायला यायचं नाही. बाबा निक्षून म्हणाले. बाबा, सान्वीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मिस्टर गोडबोले, का तिला एवढ्या मोठ्या धर्मसंकटात टाकतायत? तिच्या मानसिकतेचा विचार तरी करा. लता म्हणाल्या. तो विचार तर त्यांच्या मनात आला असता तर ते त्यांच्या मुलीसोबत असे वागले नसते आई. आत्ता निर्णय सान्वीने घ्यायचा आहे. आरव म्हणाला. आरव, तुम्ही तरी मला समजून घ्या. सान्वी म्हणाली. सान्वी, ते मला वाटेल तसं बोलतायत. असं असताना अजून किती शांत राहू? मगापासून शांत राहून तर ऐकत होतो. अति झालं म्हणून आत आलो. मी गुंड, मी मवाली, तुझ्या पैशांसाठी लग्न करणारा? अजून बरंच काही बोलले. तेही माझ्या फॅमिलीसमोर. कसं वाटलं असेल त्यांना सान्वी? तुला जर माझ्या घरातले असं म्हणाले तर तुझ्या घरचे ऐकून घेतील? तरी आई बाबा बरेच शांत आहेत. तू सुट्टी घेतली आहे समजलं, म्हणून मीही लवकर घरी आलो. वाटलं तुझ्यासोबत थोडा टाईम स्पेंड करेल. पण इथे येतं तर हे सगळं घडलेलं. आरव म्हणाला. नाटकी आहे ग हा, पूर्ण नाटकी. याच्यावर नको विश्वास ठेवू बेटा.
बाबा म्हणाले, बास झालं बाबा, अजून एक शब्दही बोलू नका तुम्ही. काय हवंय तुम्हाला? मी तुमच्या घरी यावं एवढीच इच्छा आहे ना, येते तुमच्यासोबत, पण आरव ना काही बोलू नका, सान्वी म्हणाली. विचार करून निर्णय घे सान्वी, तू आज गेलीस तर मी तुला न्यायला कधीही येणार नाही, आरव कठोरपणे म्हणाला. आरव, अरे काय बोलतोयस तू? लता म्हणाल्या. आई, माझं आयुष्य म्हणजे खेळ नाही आहे. माझी लायकी काढली हिच्या बाबांनी. मला हिचा पैसा हवा म्हणून लग्न केलं म्हणाले. तुला खरंच असं वाटतं? आई, आज प्रश्न हा नाही आहे की मी की तिचे बाबा. तिने चूक आणि बरोबरमधलं एकाला निवडायचं. मला मान्य, मी माझं तिच्यावर प्रेम आहे, पण म्हणून मी कायम झुकून राहीन असं नाही. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस सान्वी, आरव कठोर शब्दात म्हणाला. सान्वी, जा बॅग घेऊन ये, बाबा म्हणाले. जा सान्वी, तुला तुझे आई वडील हवे असतील तर तू आमचं ऐकशील, ते म्हणाले. सान्वी नाईलाजाने रूममध्ये निघून गेली. तिच्या हसत्या खेळत्या आयुष्याने असा काही टर्न घेतला होता की तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलं होतं. घरी आल्यापासून सान्वीने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं. घरच्यांना कळत नव्हतं हा सगळा काय प्रकार सुरू आहे. सगळेजण बाबांना भेटायला रूममध्ये आले. दादा, काय झालं? सान्वी अशी अचानक घरी कशी काय आली? तिकडे काही भांडण झाले का? जावई काही बोलले का? सान्वीच्या काकांनी विचारलं. जावई एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो. त्याने मला किडनॅप केलं, बाबा म्हणाले. काय? अहो, पण ते असं का करतील? काका म्हणाले. कारण त्याला सान्वीच्या भूतकाळाविषयी जाणून घ्यायचं होतं, बाबा म्हणाले. काय? सगळेजण एकत्र ओरडले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं होतं. हो. अहो, पण मग तुम्ही सांगितलं का नाही? गेल्या वेळेस पण त्यांनी तुम्हाला विचारलं होतं ना? सान्वीला घाबरवायला पण कॉल आला होता, सान्वीची आई म्हणाली. मूर्ख आहेस का गं तू? तिचा भूतकाळ सांगणं म्हणजे तिच्या आयुष्याची वाताहत करणं असं नाही वाटत तुला? तिचा भूतकाळ समजल्यावर ते स्वीकारणार आहेत का तिला? उलट सगळीकडे तिची बदनामी करत फिरतील, बाबा वैतागून म्हणाले. दादा, अरे कदाचित ते आपल्याला मदत करतील. तो गुंड आपल्याला मदत करणार? काका, अहो, गुंड काय लावलंय तुम्ही? सान्वी प्रेम करते त्यांच्यावर. आल्यापासून स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले तिने. तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे चर्चा करायला हवी होती. ते एवढ्या कॉन्फिडन्सने बोलतायत म्हणजे त्यांना खरं काय ते समजलं असणार ना, त्याशिवाय का बोलणार आहेत ते, कौशिक त्यांना समजवत म्हणाला. काका, दीदी खूप प्रेम करते जिजूंवर, तेही करतात. दीदी मला रोज सांगत असते ना, ते तिला किती जपतात, ते छान समजून घेतात तिला, कीर्ती म्हणाली. काही असलं तरी सान्वी तिकडे जाणार नाही. मला माझ्या मुलीच्या कॅरेक्टरवर बोट उचललेलं नकोय, बाबा चिडून म्हणालेने तिथून निघून गेले. वहिनी, समजवा दादाला, तिचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको. लग्नानंतर किती मोकळी वागायला लागली होती ती. सगळं सुरळीत सुरू होतं, काका म्हणाले. मी समजवते त्यांना. काका म्हणाले की जिजूंनी त्यांना विचारलं होतं. तिला कसला कॉल आला होता? कौशिकने विचारणा केली. तिला धमकवणारा कॉल आला होता. आरवने यांना विचारलं पण होतं. हे नाही म्हणाले, आई बोलल्या. काय? याचा अर्थ त्यांना काहीतरी समजले, काका म्हणाले. नक्कीच, हे जराही ऐकत नाहीत भाऊजी. तेव्हाही मी सांगत होते की डॉक्टर राठोडची ट्रीटमेंट नका थांबूया, पण तेव्हाही नाही ऐकलं. असं का करतात हे, आई चिडून म्हणाल्या. काकी, तू शांत हो. आत्ता या क्षणी आपल्याला सान्वीला सावरायला हवं. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. मी बोलतो तिच्याशी. कौशिक तिला भेटायला निघून गेला. कौशिक तिला भेटायला गेला तेव्हा सान्वी दरवाजा बंद करून बसली होती. सान्वी, दरवाजा उघड प्लीज, कौशिक म्हणाला. दादू प्लीज, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे, ती म्हणाली. प्लीज ना सोनी, एकदा बोल, मी तुला त्रास देणार नाही, प्लीज, कौशिक तिला विनंती करत म्हणाला. नाईलाजाने तिने दरवाजा उघडला. सान्वीची अवस्था पाहून कौशिकचं हृदय पिळवटून निघालं. त्याने पुढे येऊन तिला मिठीत घेतलं तसं ती रडू लागली. शांत हो बरं तू, त्याने तिला बेडवर बसवलं. कसं शांत हो? हे मध्येच असं अचानक काय घडलं दादा, ती म्हणाली. काही घडलं नाही आहे, काकांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, कौशिक म्हणाला. अरे, पण म्हणून मला आणि आरवना वेगळं करायचं? ते माझ्यावर खूप प्रेम करतात दादा. तुला माहीत नाही किती छान समजून घेतात ते मला. माझा असा विचित्र स्वभाव असून ते ॲडजस्ट करतात. मला दुखवत नाहीत, माझ्या कलाने घेतात. मी खुश राहावी म्हणून प्रयत्न करतात, सान्वी सांगू लागली. मला समजतंय ते बाळ, आपण काकांना समजवू ना, तो म्हणाला. काय समजणार आहोत आपण बाबांना? आणि आरव, ते तरी का ऐकतील, ती म्हणाली. ऐकतील ग ते? नाही ऐकणार दादा. बाबा त्यांना खूप काही बडबडले, त्यांची लायकी काढली, गुंड म्हणाले, माझ्याशी पैशासाठी लग्न केलं असं पण म्हणाले. असं नाही रे दादा, उलट माझे खूप लाड करतात ते. लग्नानंतर मला गाडी गिफ्ट केली त्यांनी. त्यांच्या घरचे पण जीव ओवाळून टाकतात माझ्यावर. आज मी त्या सगळ्यांना दुखवले दादा. आरव तर, ती बोलत होती. सान्वी, मी बोलतो ना जिजूंसोबत, ते ऐकतील आपलं, तो म्हणाला.
नाही ऐकणार ते. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की ते मला न्यायला येणार नाहीत. ती म्हणाली, बरं मग आपण जाऊ, चूक आपली आहे ना. मग ती निस्तरायला आपल्यालाच हवे. तू असा धीर खचू देऊ नको सान्वी, आपण यातून मार्ग काढू. तो तिला समजवत म्हणाला. कितीतरी वेळ तो तिचं बोलणं ऐकत होता. एक गोष्ट तर नक्की होती की ती आरववर खूप प्रेम करायला लागली होती. जर गेल्या वेळेसारखं झालं तर ती ट्रान्समध्ये जायला वेळ लागणार नव्हता आणि तिला तिथून सावरणं अजून कठीण झालं असतं. झाल्या प्रकाराने आरवच्या घरातील सगळे सुन्न झाले होते. कुणाला काय बोलावं सुचत नव्हतं. एवढं अनपेक्षितपणे घडलं हे सगळं की कसं रिॲक्ट व्हावं कळेना. काय लता, गेली ना तुझी सून घर सोडून? कुठल्या अनोळखी मुलीसोबत लग्न लावून द्यायचं, मग हेच पदरी पडणार ना. सुरभीसोबत लग्न लावून दिलं असतं तर हे सगळं झालंच नसतं. आत्या आजी म्हणाल्या. सान्वी निघून गेल्याचा त्यांना कोणी आनंद झाला होता. त्या बोलत असताना आरव खाली निघून आला. तो आत्या आजीसमोर उभा राहिला. हे तुमचे 1.5 कोटी आत्या आजी. हे पैसे घ्यायचे आणि अर्ध्या तासाच्या आत माझं घर सोडायचं. या घरात परत पाऊल टाकायचं नाही. तो त्यांच्या हातात चेक ठेवत म्हणाला. 1.5 कोटी? घरातले सगळे डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले. आरव, अरे नको, मी आपलं. आत्या आजी म्हणाल्या. तुम्हाला जर असं वाटत असेल की सान्वी तर निघून गेली, आता सुरभीचा रस्ता मोकळा झाला, तर तसं नाही आहे. प्रेम करतो मी सान्वीवर. आमच्यात जे झालंय ते आम्ही निस्तरू. तुम्ही मात्र इथून जायचं बघा. तुमच्यासाठी गाडी अरेंज केली आहे. अर्ध्या तासात ड्रायव्हर येतोय. गाडीत बसायचं आणि चालतं व्हायचं. नाहीतर पोलिसांना बोलावून घरातून हाकलून काढेन तुम्हाला. वर हे 1.5 कोटीही देणार नाही. तो म्हणाला. आजी चल. आजी काहीतरी बोलणाऱ्याचा अंदाज येताच सुरभी त्यांना घेऊन आत गेली. आरव, हे एवढे पैसे? आत्या आजी गेली की मी तुम्हाला सांगतो. आई प्लीज माझ्यासाठी कॉफी आण. तो काउचवर रिलॅक्स होत म्हणाला. हो आणते. त्या आत निघून गेला. सगळेजण शांत बसून होते. आरवच्या काळजात अगदी आग भडकली होती. सान्वीला त्याने प्रमाणाबाहेर सहन केलं होतं. तिचे मूड सांभाळले होते. तिला समजून घेतलं होतं आणि तिच्या बाबांनी त्याच्या अस्तित्वावर वार केला होता. ते जर सान्वीचे बाबा नसते तर त्याने त्यांना अशा ठिकाणी गायब केलं असतं की मनात असून पण ते परत दिसले नसते. पण त्याने त्यांना सोडलं कारण त्याला सान्वीची काळजी होती. पण तिने बाबा आणि त्याच्यात बाबांना निवडलं आणि त्याच्या डोक्याची तार सटकली. सान्वीच्या बाबतीत एवढं सगळं समजूनही त्याने घरी अवाक्षर देखील काढलं नव्हतं. त्याच्या समजूतदारपणावर या लोकांनी घाला घातला होता. मेंदू तडतडत होता अगदीच. आरव, आईने कॉफीचा मग त्याच्यासमोर धरला. त्याने विचारात मग हातात घेतला आणि ओठाला लावला. गरम गरम कॉफी पोटात गेली तसे त्याला बरं वाटलं. पुढचे निर्णय भरभर घेणं गरजेचं होतं. तो विचारत असताना त्याचा मोबाईल वाजला. सेनचा कॉल होता. हॅलो, तो म्हणाला. सर, टेंडर आपल्या कंपनीला मिळालं. सेनचा उत्साही आवाज. गुड सेन, माझं एक काम करा. तो म्हणाला. काय सर? उद्या 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स अरेंज करा. आत्ता ती वेळ आली आहे. तो शांत आवाजात म्हणाला. येस सर, नक्कीच. तुमच्या ऑफिशियल वेलकमची तयारी देखील करतो. आपल्या कंपनीने तुमची खूप वाट पाहिली आहे सर. सगळेजण तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. सेन आनंदून म्हणाले. बोलू नंतर. आरवने कॉल कट केला. आरव, हे सगळं काय सुरू आहे? सान्वीचे बाबा असं का म्हणाले? तू सान्वीला अडवलं का नाहीस? बायको आहे ना ती तुझी. तिच्या वडिलांचा काहीतरी गैरसमज होऊ शकतो. आणि तू 1.5 कोटी पण दिलेस. कुठून आणलेस इतके पैसे? बाबा एकावर एक प्रश्न विचारू लागले. बाबा शांत व्हा प्लीज. मी तुम्हाला सगळं सांगतो म्हणालो ना. मला फक्त माझ्या घरातील मेंबर हवेत. आत्या आजी, आवरलं का? बाहेर ड्रायव्हर येऊन थांबलाय. तो म्हणाला. आलो. सुरभी त्यांना बाहेर घेऊन आली. दोघींनी घरच्यांचा निरोप घेतला आणि त्या निघून गेल्या. आरव, बोल बाबा, हे सगळं काय आहे? आजोबा म्हणाले. आजोबा, बाबा, तुम्हाला प्रश्न पडायचा ना. एडी इंडस्ट्रीजचा CEO कोण आहे? अजित दानवे सरांनी एका अनोळखी मुलाला कंपनी CEO कसं काय बनवलं? कोण आहे तो मुलगा? आरव म्हणाला. हो, पडायचा. पण त्याचा आणि आपला काय संबंध आरव? बाबा म्हणाले. तो मुलगा मी आहे बाबा, CEO ऑफ एडी इंडस्ट्री. आरव आहुजा. आरव शांत आवाजात म्हणाला. काय? सगळेजण डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले. दादा, अरे ही कसली मस्करी? सांज म्हणाली. मस्करी नाही सोनी, हे खरं आहे. अजित सरांनी त्यांची कंपनी, त्यांची सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे. गेले 7-8 वर्ष मी हे सगळं सांभाळतोय. उद्या सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी हे जाहीर करणार आहे. खरं तर सान्वीच्या बड्डेला तिला सरप्राईज द्यायचं होतं. पण तिचे बाबा जे काही वागले त्यानंतर मला नाही वाटत अजून थांबावं. तसंही माझ्या कंपनीला माझी गरज आहे. खूप झालं लपून लपून राहणं. तो म्हणाला. हे शक्य नाही आरव. बाबा धक्का बसल्यासारखं त्याच्याकडे पाहू लागले. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? सान्वी आणि आरवच्या आयुष्यात काय होईल पुढे? सान्वीचे बाबा काय करतील? दोघे एकत्र येतील का नाही? कळेल लवकरच येणाऱ्या पुढील भागात.
तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.